कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्र ठिकाणांच्या यादीत वाढ झाली असून ती आकडेवारी 20 वरून आता 63 वरती पोहोचली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी 20 ठिकाणे दरड प्रवण क्षेत्र होती। काही दिवसांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मार्फत सर्वेक्षण करण्यात आले असता यामध्ये 43 ठिकाणांची भर पडलेली आहे। यामुळे ही आकडेवारी 63 वर पोहोचलेली आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 45 गावात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे। तर आपत्तीजन्य परिस्थिती ओढावल्यास या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील 38 ग्रामपंचायतींना आपदा प्रतिसाद किटचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे। जिल्हा हा डोंगराळ जिल्हा आहे, त्यामुळे दरड प्रवण क्षेत्र जे आपण जाहीर करतो आहे त्यामध्ये आपल्याकडे घाटा सेक्शनचा जो एरिया आहे त्यामध्ये आपल्याकडे साधारण 63 गावं आहेत जी आपण आता त्या दरड प्रवण म्हणून आपण त्यांना जाहीर करतो आहे। पण यातली 20 गावामध्ये पूर्वी इन्सिडेंट झालेले आहेत आणि बाकीची 43 गावं जी आहेत त्यामध्ये शक्यता आहे म्हणून आपण ती पण आपण याच्यामध्ये आपण घेतलेली आहे। याचबरोबरीने आपल्याकडे ज्या नद्या छोट्या छोट्या ज्या नद्या आहेत किंवा जे ओवळ आहेत किंवा खाडी यामुळे पूर येण्याची शक्यता अशी पण आपल्याकडे गावं आहेत। ही संख्या आहे 45। तालुका नाही म्हटलं तर आपण सावंतवाडीला 7 आहेत, वेंगुर्ल्याला 7 आहेत, कुडाळला 5 आहेत, मालवणला 6 आहेत, कणकवली 6, देवगडला 5 आणि वैभवमध्ये 7 गावं अशी 45 गावं जी आहेत जी पूर प्रवण आहेत, जिथे पूर येऊ शकतो, जिथे आपली सगळी व्यवस्था आहे आपल्याकडे आहे। आपण आजच साधारण 38 ग्रामपंचायतींना आपत्ती निवारण किट पण त्यांना दिलेली आहेत। त्याचा उपयोग करून ते आपत्तीमध्ये लोकांना सहाय्य ठरतील।